नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्यासाठी माहितीपूर्ण कायद्याचा व्हिडिओ घेऊन येत आहे। सुरुवातीला तर माझं जर का चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा, कारण ते समाजामध्ये कायदेशीर जागृती निर्माण करण्यासाठी आहेत आणि ते जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर आणि फॉरवर्ड करा। तर मित्रांनो, आजचा विषय देखील असाच इंटरेस्टिंग आहे। काल मुंबई हायकोर्टाने एक जजमेंट दिलं आहे आणि ते जजमेंट महाराष्ट्रातल्या बहुतेक शहरांसाठी एक वरदान ठरणारं जजमेंट आहे। तर काय झालं जजमेंटमध्ये, तर AGL कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र असं ते जजमेंटचं नाव आहे। काय होतं मित्रांनो, आपल्या इथे बिल्डर लोक बिल्डिंग बांधतात पण त्याची सोसायटी करत नाही, आणि सोसायटी जरी केली तर समजा कन्व्हेन्स करत नाही, आणि म्हणून याच्यासाठी राज्य सरकारने 2009 साली डीम कन्व्हेन्स नावाचा कायदा आणला। पण ह्या डीम कन्व्हेन्सची जी प्रोसिजर आहे ती अतिशय किचकट होत गेली आणि त्याच्यामध्ये सुधारणा करत करत आपण या स्टेजपर्यंत आलो की जर का डीम कन्व्हेन्स करायचा असेल तर त्याच्यासाठी कंप्लीशन सर्टिफिकेट, सामान्य भाषेमध्ये, टेक्निकल भाषेमध्ये ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे OC असणं गरजेचं नाही। परंतु काही सोसायट्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जिथे 5 मजले सँक्शन आहेत आणि वरचे 2 मजले अनधिकृत आहेत। अशा सोसायट्यांचं जर का डीम कन्व्हेन्स होत असेल तर त्यावेळेस ते जे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार असतात ते डीम कन्व्हेन्सची ऑर्डर द्यायला नकार देतात। अशीच केस AGL कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी बांद्र्यामध्ये मुंबईला आहे त्यांची होती। त्यांच्या बिल्डरनी 5 मजले सँक्शन बांधले, 6वा आणि 7वा मजला अनधिकृत बांधला। त्यानंतर त्या जे कोणी फ्लॅट होल्डर्स होते त्यांनी तिथे सोसायटी फॉर्म केली। सोसायटी फॉर्म केल्यानंतर ते डीम कन्व्हेन्सला गेले। डीम कन्व्हेन्सला गेल्यानंतर मात्र ते जे कोणी DDR म्हटलं जातं त्यांना डीम कन्व्हेन्सची ऑर्डर देण्यास नकार दिला, आणि म्हणून त्या ऑर्डर विरुद्ध AGL सोसायटी मुंबई हायकोर्टामध्ये गेली। आणि काल मुंबई हायकोर्टाने जजमेंट देताना अतिशय महत्त्वपूर्ण असं ऑब्झर्वेशन नोंदवलं आहे। तर ते ऑब्झर्वेशन काय आहे मित्रांनो, तर मुंबई हायकोर्टाचं म्हणणं असं आहे की एखादं कन्व्हेन्स किंवा डीम कन्व्हेन्सचा अर्थ काय आहे मुळात, तर त्या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या बॉडीला इमारतीखालची जमिनीचं ट्रान्सफर होणं, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। बघा मित्रांनो, परत एकदा ऐका, एखाद्या इमारतीची लीगल बॉडी तयार झालेली आहे आणि त्या बॉडीला इमारतीखालची जमीन ट्रान्सफर होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि अनेक वेळा आम्ही पण क्लायंट लोकांना समजून सांगत असतो की काही ठिकाणी बिल्डरचे फ्लॅट्स असतात शिल्लक, त्यांनी न विकलेले, मूळ मालकांचे काही युनिट्स असतात, कधी काही फ्लॅटवरती अटॅचमेंट्स आलेले असतात बँकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आणि अशा वेळेस ते डीम कन्व्हेन्समध्ये घेता येत नाही। तेच काल हायकोर्टाने पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे। कन्व्हेन्स हे मुळात जमिनीसाठी असतं। ती जी इमारतीखालची जमीन आहे ती तुमच्या संस्थेच्या नावाने होणं खूप गरजेचं आहे, कारण उद्या तुम्ही जेव्हा रिडेव्हलपमेंटला जाता तेव्हा ते रिडेव्हलपमेंटला जाताना जमीन तुमच्या नावाने आहे का नाही हे महत्त्वाचं असतं। तर मित्रांनो, पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर अशा सगळ्या शहरांमध्ये आज जे काही अनधिकृत बांधकामं बिल्डर लोकांनी केलेली आहेत त्या अनधिकृत बांधकामांसाठी हे कालचं जजमेंट म्हणजे वरदान ठरणार आहे। पण यासाठी काही ह्याच्या प्री रिक्विजिट्स आहेत, म्हणजे काही आवश्यकता याला असणं गरजेचं आहे। तर ते ह्या आवश्यकता या असणार आहेत। ह्या आवश्यकतांची पूर्तता होत असेल तर आणि तरच तुम्ही तुमच्या अनधिकृत बिल्डिंगचं डीम कन्व्हेन्स करू शकता। तर पहिलं काय आहे मित्रांनो, तर पहिलं तर आहे की तुमची सोसायटी झाली आहे का। सगळ्यात महत्त्वाचं आहे की सोसायटी तुमची झाली आहे का, कारण डीम कन्व्हेन्सला जाण्यासाठी कुठली तरी बॉडी असणं गरजेचं आहे, एक तर सोसायटी असू दे किंवा अपार्टमेंट असू दे। त्यानंतर दुसरं मित्रांनो, बांधकाम चालू करण्याचा परवाना, ज्याला नॉर्मल भाषेमध्ये इंग्लिशमधला शब्द आहे कमेन्समेंट सर्टिफिकेट किंवा CC म्हटलं जातं।
तिसरा आहे सँक्शन प्लॅन. एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे BMC, PMC, NMC, KMC हे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जिल्हा परिषद आहे, PMRD आहे, MMRD आहे, ह्यांच्याकडनं तुमच्या इमारतीचा बिल्डिंग प्लॅन सँक्शन असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जी अजून एक महत्त्वाची अट म्हणजे काय, तर त्याला एने ऑर्डर असली पाहिजे, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल परमिशन तिथल्या कलेक्टरनी तुम्हाला दिलेली पाहिजे. ह्या सगळ्या अटींची पूर्तता जर का होत असेल आणि तुमच्या बिल्डरनी काही मजले सँक्शन घेतलेत आणि काही मजले इल्लीगल बांधलेले आहेत, अशा केसमध्ये आता तुम्हाला या नवीन AJL कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या जजमेंटनुसार तुम्हाला डीम कन्व्हेन्स इथून पुढे मिळणार आहे मित्रांनो. तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.